ब्राह्मण करवले टीमला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते 5 ओव्हरची मॅच। एका बाजूला भगतवाडी आणि एका बाजूला ब्राह्मण करवले। यस पंच चला चेंडूची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये पहा आयोजन कमिटी खरं तर विनंती असेल आणि स्क्रीनवरती खरं तर आपण पाहतोय कृष्णा 11 ब्राह्मण करवले मग नयन राणे असतील विवेक जगताप असतील क्रिशा 11 ब्राह्मण करवले माफ करा खेळाडू आपण पाहतोय नयन राणे असतील विवेक जगताप असतील तेजस पाटील असतील नितेश पाटील असतील साई पाटील असतील राहुल पाटील असतील मयूर म्हात्रे असतील चेतन पडवल असतील अजय पाटील असतील विजय पाटील असतील करण पाटील अशी सरसेना आपल्याला या टीमची पाहायला मिळते। अगदी तदनंतर आपण पाहतोय रुपेश स्पोर्ट्स भगतवाडी टीम सर्व खेळाडू आपण पाहतोय सागर म्हात्रे असतील रुद्र भगत असतील अमित जी केणे असतील सागर घरत असतील अनिकेत असतील कृष्णा असतील संदेश असतील सचिन असतील हरी असतील खरं तर प्रथमेश भगत असतील सुबोध असतील गणेश सोनवणे आणि गणेश सोनवणे उर्फ काका त्यांची ओळख काका म्हणून आम्ही ज्यांना सातत्याने ओळखतो आणि असे सर्व खेळाडू खरं तर स्क्रीनवरती आपण पाहिलेत एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अगदी यस पंच चला चेंडूची पूर्तता करा पहा आम्ही वारंवार विनंती करतोय। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते दोन ऑफिशियल बॅट्समन दोन खेळाडू तेजस पाटील आणि खरं तर आपण पाहतोय मयूर म्हात्रे अशी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि रुपेश स्पोर्ट भगतवाडी अशा दोन संघ दरम्यान मॅच। पहिलं पॉवर प्लेचं पिवनचं षटक घेऊन गोलंदाजीच्या उंबरठ्यावर गोलंदाज झाला आहे पहिल्या ओव्हरमध्ये सागर म्हात्रे समोर फलंदाज राईट हँड बॅट्समन तेजस पाटील पहिलाच बॉल शॉर्ट पिचचा बॉल ऑफसाईडला पुश केलाय संधी होती पण चेंडूने उचली घेतली 1 नव्हे 2 नव्हे तर तब्बल 3 क्षेत्ररक्षक एका चेंडू मागे पळतायत आणि अगदी चेंडू फील्ड केला जाईल तत्पर वेगानं कंप्लीट केल्या जातील 2 धावा 2 धावेने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन होत असताना बॅट्समन आपण पाहतोय तेजस पाटीलच्या बॅटमधून केली जाते सुरुवात श्री गणेश केला जातोय स्वतःचा टीमचा अकाउंट ओपनिंगचं काम खातं उघडण्याचं काम सध्याच्या स्थितीला मैदानाच्या आतमध्ये 2 धावेने केले जाते। दोन्ही खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर मध्ये आपल्याला पाहायला मिळतील मग डीप मिड विकेट असेल त्यानंतर डीप कव्हर असेल असं फिल्डिंग पोझिशन यावेळेस लॉफ्ट केलाय ऑन साइडला शॉर्ट पिचचा बॉल पुल केलाय सक्सेसफुल ठरलाय आणि डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून आलाय फलंदाज तेजसच्या बॅट मधून हा ब्रँडेड षटकार। थँक्यू डीजे मास्टर आमच्या सोबत जॉईंट आहेत खरं तर आपण पाहतोय यावेळेस हा बॉल आपण पाहतोय खरं तर अगदी चपळता पाहायला मिळाली फिल्डरची परंतु खराब कलेक्शन जिथे धाव होती सिंगल डबल मध्ये कन्वर्ट केलंय एकेरी धावेला दुहेरीमध्ये अगदी कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळते आणि या 2 धावांच्या मदतीने संघ जाम पोहोचलाय 10 या आकड्यावरती 10 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ दी एनी विकेट 3 चेंडूचा खेळ संपला बिनगड्याचा मोबदला आणि तब्बल 10 धावा दापटला होती संघ दुहेरी अंकाच्या प्रवेशामध्ये
यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू फील्ड केला जातोय, अगदी हिटचा प्रयत्न, परंतु बॅट्समन अगदी स्थिर असेल नॉन स्ट्राईक वरती, कारण सुरेख अशी फिल्डिंग स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. सरपंच साहेब खरं तर आपण पाहतोय सीताराम शेठ चौधरी, ग्रुप ग्रामपंचायत मालडुंगे थेट सरपंच, आणि खरं तर आजच्या रात्रीमधून रजा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी त्यांची अमूल वेल या स्पर्धेसाठी खर्च केली. मॅच मध्ये जाऊयात, पंचांचा इशारा अक्रॉस द बाउंड्री लाईन, हा येतोय दमदार स्ट्रोक, तेजस पाटीलच्या बॅट मधून चौकार. मग जो कोणी फिरायला जाओ हा सॉन्ग, आणि या सॉन्ग वरती रील्स करतर इंस्टाग्राम मध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फाईन लेगच्या रिजन मध्ये अगदी फिरून हा फटका खेचलाय, शॉर्ट पिचचा बॉल, बरेचसे बॉल शॉर्ट पिचचे आपण पाहिले या ओव्हर मध्ये, आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलत असताना अंतिम बॉल वरती आलाय चौकार. शेवट केलं गोड पहिल्या ओव्हरचं, आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या बिनगड्याच्या मोबदल्यात तब्बल 18 धावा धापटलावरती. एक धुवाधार, एक धमाकेदार फलंदाजी तेजस पाटील पहिल्या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती झाली, आणि पहा फिल्डिंग टीम तुम्हाला वारंवार विनंती करतोय, प्रत्येक ओव्हर नंतर तुम्ही टीम मीटिंग घेऊ नका. पहा रुपेश स्पोर्ट भगतवाडी टीम खरं तर वारंवार टीम मीटिंग घेऊ नका, स्पीडअप करा. 18 धावा पहिल्या ओव्हर मध्ये वैयक्तिक आपण पाहिल्या. टीमसाठी योगदान देत असताना तेजस पाटीलची खेळी आपण पाहिली. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आले अमित केनी, अगदी फिल्डिंग करणाऱ्या रुपेश स्पोर्ट भगतवाडी टीम कडून, आणि समोर फलंदाज करतर आपण पाहतोय मयूर म्हात्रे, राईट हँड बॅट्समन. आणि ते पहा अगदी लेग बायच्या स्वरूपात एक धाव खरं तर टीमच्या अकाउंटमध्ये जोडले जाईल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये जोडली जात असताना संघ जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे 19 या आकड्यावरती. दुसरं षटक बॉलिंग ट्रॅक वरती अमित केनी होईल सज्ज, राईट टर्म राऊंड द विकेट न. यावेळेस पहा शफल अगदी पहिले झाले होते, आणि जशा रीतीनं बॉल आला फेकून दिला फाईन लेगच्या डोक्यावरून, हा येतोय उतुंगाचा षटकार, फलंदाज तेजस पाटीलच्या बॅट मधून. तर धावत संख्या अगदी वेगाने पुढे सरसवताना आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा धापटलावरती, आणि खरं तर तेजस पाटील अद्याप आक्रमक झालाय. तेजस पाटीलची बरीचशी खेळी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा जमवल्या, आणि या ओव्हरमध्ये जशा रीतीने स्ट्राईक एंड मध्ये ट्रॅव्हल झाला, पहिल्या बॉलवरती अगदी षटकार ठोकला, त्यानंतर डॉट बॉल आलाय. कमबॅकिंग गोलंदाजी म्हणावी लागेल गोलंदाज अमित केनीची, कारण पहिल्या बॉलवरती एक्स्ट्राची एक धाव खर्च झाली, त्यानंतर षटकार लगावला होता तेजसनं, परंतु यावेळेस चांगली कामगिरी. ऑफ साईडला पॉइंटच्या रिजनमध्ये फिल्डर आहेत, चेंडूने उचली घेतली, क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळतायत, परंतु बॉल ट्रॅव्हल होईल अक्रॉस द बाउंड्री लाईन, आणखी एक येईल चौकार. रन्स 29 रन्स ऑन दी बोर्ड. 29 धावा धापटलावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना अद्याप 4 चेंडूचा खेळ संपलाय, आणि खरं तर आपण पाहतोय धाव संख्या 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांची मॅच, कितपत धावांचा डोंगर रचलं जाईल अद्याप जर विचार केला
पूर्णपणे दादागिरी आपल्याला पाहायला तेजस पाटीलची एकांकी किल्ला लढवलाय, कारण वैयक्तिक खेळीचा विचार केला 10 चेंडू 28 वैयक्तिक धावा तेजस पाटीलच्या बॅटमधून अद्याप टीमसाठी आल्यात. एक्स्ट्राची एक धाव ज्यामध्ये आपण पाहिली आणि अद्याप टीमचा विचार केला संघ जाऊन पोहोचला 29 या आकड्यावरती. चला उशीर करू नका, पहा वारंवार तुम्ही एकत्र होऊ नका. बगतवाडी टीम तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करतोय. गोलंदाज सज्ज अमित केनी, राईट राऊंड द विकेट, शॉर्ट पिचचा बॉल ऑफ साइडला, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. एक टप्पा पडल्यानंतर अगदी चेंडू फील्ड केला जाईल. चांगले फिल्डिंग, चांगलं कलेक्शन मिळेल, फक्त सिंगल. षटक क्रमांक दुसरा होईल समाप्त. 15ची सरासरी आणि अशा रीतीने धावसंख्या जाऊन पोहोचली 30 रन्स, 30 धावा दापटलावरती. ओव्हरमध्ये खरं तर 2 षटकांचा खेळ समाप्त होताना आपण पाहिला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 18 धावा. सागर मात्रे पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला होता तेजसनं. एक चांगली खेळी साकारली. सेकंड ओव्हरमध्ये सुद्धा चांगली धावसंख्या जमली. अमितनं खर्च केला तब्बल 12 धावा. अशा रीतीनं 2 षटकांच्या अखेरीस 30 धावा जमताना आपण पाहिल्या. आणि अद्याप तिसरं षटक घेऊन आलाय गणेश सोनवणे. याचा थर्ड ओव्हरमध्ये खरं तर वापर केला जातोय. तेजस पाटील आणि मयूर मात्रे अद्याप सलामीवीर 2 फलंदाज खेळपट्टीवर अगदी खेळ साकारताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकांकी किल्ला लढवल्या अद्याप तेजस पाटीलनं 29 धाव्यांची वैयक्तिक खेळी आपल्या टीमसाठी देत असताना अद्याप स्ट्राईक एंड वरती गणेश सोनवणे. पहिला बॉल राईट राऊंड द विकेटनं ऑफ साइडला टॅप केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहे, तिथून मात्र केली आहे चुकी. फंबल झालाय क्षेत्ररक्षक. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, देऊन जाईल 4 धावा. गरजेचं होतं. फुटवेअरचा वापर करण्याचा प्रयत्न होता फिल्डरचा, परंतु चेंडूने खरं तर उचले घेतले. गणेश सोनवणे यांना आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती यावेळेस पहा शफल होऊन अगदी ऑन साइडला भिडकवण्याचा प्रयत्न, परंतु पंच आमच्याकडे बोलतात इट्स अ वाईड बॉल. यस थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांकडे रेफर केल्या गेल्या. एकवेळ इव्हेंटच्या माध्यमातून इथून मात्र डिसिजन पेंडिंग असेल. जो काय निर्णय असेल योग्य तो निर्णय खरं तर तुमच्यापर्यंत दिला जाईल. येस इट्स अ फेअर डिलिव्हरी. लेग स्टम्पच्या वरतून अगदी बॉल जाताना आपण पाहिला. आणि यस इथून आपण पाहतोय
डॉट बॉल आलाय. 34 धावा दपटल्यावर ते स्थिर आपल्याला पाहायला मिळतील. अगदी लॉंग रनअप घेऊन गोलंदाज गणेश सोनवणे पुन्हा एकदा होईल सज्ज. तेजस पाटील ऑन द स्ट्राईक. 5 ओव्हरची मॅच. अद्याप विचार केला चांगली धावसंख्या बनली आहे. पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला 30 धावा अगदी जमावल्यात आणि या ओव्हरमध्ये सुद्धा पहिल्या बॉलवरती चौकार आला. अद्याप चांगली खेळी बॅटिंगची आपल्याला पाहायला मिळते. आता इथून पुढे कशा रीतीनं खेळी केली जाईल हे मात्र पाहणे इम्पॉर्टंट आहे. कारण 5 ओव्हरची मॅच म्हटलं तर आपण पहिलं 72 धावा टोकून काढल्या होत्या. चेस करण्याचं विक्रम खरं तर चिंचवली टीमनं दाखवला होता. इथे पहा अगदी चकमा दिला तेजसला, ज्याच्या बॅटमधून पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्याची बॅट बोलत होती. आता काकानं मात्र इथे पूर्णपणे रोखून ठेवलंय तेजस पाटील याला. गणेश सोनवणे खरं तर आपण पाहतोय आणि त्यांची दादागिरी या ओव्हरमध्ये पूर्णपणे पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती थोडीशी चुकी झाली. अगदी ती चुकी सुद्धा क्षेत्ररक्षकाची होती, ज्यामध्ये 4 धावा खर्च झाले. त्यानंतर इथे पहा अगदी बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. तेजस पाटील अद्याप उभा आहे स्ट्राईक एंडवरती. राईट हँड बॅट्समन लॉंग रनअप घेऊन पुन्हा एकदा गणेश सोनवणे होईल तील सज्ज. राईट टर्म राऊंड द विकेट. इथे पहा अगदी टप्पा पडल्यानंतर उंची आपण या बॉलवरती पाहिली. अपील केली जाते. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांचा कोणताही इशारा नाहीये. चला स्पीडअप करा भगतवाडी टीम. आणखी एक डॉट बॉल. अगदी आपण पाहिला हा बॉल टप्पा पडल्यानंतर उचली घेताना खरं तर आपण पाहिली आणि प्रत्येक बॉलवरती काहीतरी वेगळं खरं तर आपल्याला पाहायला मिळतं. पहा अगदी प्रत्येक बॉलवरती चेंजेस, व्हेरिएशन्स अगदी अदलून बदलून या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कारण धावा वाचवणं गरजेचं आहे आणि त्या धावा मात्र इथून मात्र वाचवल्या जातात गणेश सोनवणे यांच्या माध्यमातून. तेजस पाटील अद्याप थोडासा बीट होताना खरं तर पाहायला मिळतोय. कारण या ओव्हरचा विचार केला तर तब्बल 3 बॉल डॉट खेळला हा खेळाडू. पहिल्या बॉलवरती आलेला चौकार, त्यानंतर कोणती धाव टीमच्या अकाउंटमध्ये स्वतःच्या अकाउंटमध्ये जोडली जात नाहीये. इथे पहा यावेळेस मी थांबणार नाहीये हे अगदी पटवून दिलंय आणि लॉंगॉनच्या डोक्यावरून हा ठोकलाय सीमा पार षटकार. 'तेजस पाटील एकांकी किल्ला लढवलाय. कारण धावसंख्येचा विचार केला टीमची टोटल जमली 40 धावा, ज्यामध्ये वैयक्तिक तेजसच्या धावा आपण पाहतोय 39 धावा 16 चेंडू. गणेश सोनवणे अंतिम चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एक धावतील सज्ज. यावेळेस अगदी खोदून काढायला लॉंग ऑफच्या रिजमध्ये फिल्डर आहेत, उचलतील फेकतील. सिंगल कंप्लीट केली आणि खरं तर सिंगलने मात्र इथे समाधान मानावं लागते. आणि अशा रीतीने षटक क्रमांक 30 होईल समाप्त. तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 41 धावा दापटल्यावरती. चला बघतवाडी टीम पहा, टीम मीटिंग घेऊ नका, वारंवार आम्ही इथून विनंती करतोय. तीन षटकांच्या अखेरीस धावा जमल्या टोटल 41 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये खरं तर आपण पाहिलं संदेश जाधव तर 18 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर दुसरा आणि तिसरी जी ओव्हर राहिली त्यामध्ये चांगलं कमबॅक आपल्याला गोलंदाजाचं पाहायला मिळालं.
दुसऱ्या ओव्हरमध्ये अमित केनीने धावा खर्च केल्या फक्त 12 धावा. तर गणेश सोनवणे याची चांगली कामगिरी आपण पाहिली तिसऱ्या ओव्हरमध्ये, ज्यानं खर्च केल्या फक्त 11 धावा. नवीन गोलंदाज सुबोध मात्रे आलाय आणि इथे पहा सुबोध मात्रे, यस वेलकम, स्वागत सुस्वागतम. इथे मात्र सुबोधचं केलं स्वागत. पहिल्या बॉल वरती आलाय तेजसच्या बाट मधून चौकार. नेक्स्ट मॅच खरं तर आई गावदेवी 11 पाली आणि कोपरोली टीम, जशा रीतीनं इनिंग समाप्त होईल तशा रीतीनं टॉससाठी खरं तर तुम्ही रिपोर्टिंग करा. त्यामुळे आम्ही इथून पहा विनंती करतोय. सुबोध मात्रे बॉलिंग ट्रॅकवरती, जर्सी नंबर 1203, 1203 असे जर्सी परिधान करत असताना अद्याप गोलंदाजीच्या उंबरठ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय. चौथं षटक घेऊन इथे पहा डीप मिड विकेटला फिल्डर आहे, थोडीशी फंबलिंग, सिंगल होती, कन्वर्ट केलं डबल मध्ये आणि अगदी वेगाने इथून मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय, तो म्हणजे टोटल 47, 47 धावा. एकांकी तेजसचा आपण विचार केला 19 बॉल आणि अद्याप 46 धावांची बहारदार खेळी तेजस पाटीलची वैयक्तिक आपल्याला पाहायला मिळते. पहा सुबोध मात्र बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा होईल सज्ज. अद्याप हाताळले 2 चेंडू आणि ज्यामध्ये कर्ज झाले टोटल 6 धावा. पहिला बॉल वरती आलेला चौकार आणि तदनंतर या 2 धावा. ओहो, यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील, पूर्णपणे जज केलं अमित केनीनं आणि अगदी प्रॉपर अशी झेल इथे मात्र टिपली. ज्या विकेटची गरज होती, ज्या खेळाडूंना तब्बल बनवल्या 20 चेंडूमध्ये 46 धावा आणि तो तेजस पाटील यावेळेस मैदानाच्या बाहेर. मध्ये आणि जर्सी करत आपण पाहतोय भाई राहुल पाटील आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. इनॅक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती क्रिशा 11, क्रिशाच्या नावानं खेळणारा हा संघ ब्राह्मण करवले आणि तदनंतर आपण पाहतो एकामध्ये रुपेश स्पोर्ट भगतवाडी टीम. चांगली धावसंख्या उभारली आहे. तेजस पाटीलचं चांगलं योगदान राहिलं. पहिल्या 3 ओव्हरमध्ये चांगली खेळी त्याची आपण पाहिली आणि अद्याप राहुल पाटील आले. यावेळेस पहा युक्तीचा वापर केला होता, फिल्डर आहेत, कुठली चूक होणार नाही. बॅक टू बॅक दुसरा धक्का, दुसरा आदरा. चौथ्या षटकामध्ये राहुल पाटीलची विकेट मैदानाच्या बाहेर. टीम अगदी उपस्थित राहा. पहा आई गावदेवी 11 पाली आणि कोपरोली टीम, दोन्ही टीमच्या कॅप्टन खरं तर उपस्थित राहायचं. पहा स्वतः कर्णधार खरं तर आपल्याला पाहायला मिळतात साई पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता चौथ्या क्रमांकावरती त्यांची भूमिका खरं तर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्वतः कर्णधार अद्याप बॅटिंगसाठी खेळ साकारताना खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळेल. अद्याप बॉलिंग ट्रॅकवरती सुबोधचं कौतुक करावं लागेल. पहा ज्या फलंदाजाची विकेटची गरज होती पहिल्या ओव्हरपासून, तर पहिल्या 2 ओव्हरमध्ये त्यानं चांगल्या धावा, पहिल्या 3 ओव्हरमध्ये खरं तर चांगल्या धावा जमवल्या, पण चौथ्या ओव्हरमध्ये सुबोध ज्यानं तब्बल 2 गड्यांना तंबूचा आश्रय दाखवला आणि अद्याप पुन्हा एकदा 5वा चेंडू हाताळण्यासाठी होईल सज्ज. साई पाटील लेफ्ट हँड बॅट्समन इज ऑन दी स्ट्राईक. पंच आमच्याकडे बोलतायत इट्स अ वाईड बॉल. एक्स्ट्राची 1 धाव टीमच्या अकाउंटमध्ये जोडली जाते आणि इथून मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे यस पंच, थर्ड अंपायर. ओके, तिसऱ्या पंचांकडे खरं तर फिल्डिंग टीमने रेफर केले. पहा
अगदी इथून आम्ही पाहू आणि एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून अगदी परीक्षण केलं जाईल, पाहिलं जाईल आणि मग योग्य तो निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. पहा येस, इट्स अ वाईड बॉल. दुसऱ्या पंचांचा इशारा नाही. अवांतर चेंडू असेल. एक्स्ट्राची एक धाव संघाच्या अकाउंटमध्ये जोडली जाईल आणि आज संघ जाऊन पोहोचेल 48 रन्स 48 धावा दापटल्यावरती. चौथ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस पहा अगदी एका हातानं फटका म्हणावा लागेल. ऑन साइडच्या रिजन मध्ये फाईन लेगच्या डोक्यावरून स्वतः कर्णधार साई पाटील अगदी आपली कामगिरी बजावत असताना ठोकलाय षटकार. संघाची धाव संख्या इथे मात्र संघाचा अर्धषटक पूर्ण होत असताना जाऊन पोहोचली 54. 54 धावा दापटल्यावरती. धावा दापटल्यावरती आपण पाहतोय साई पाटील आता जशा रीतीने इन झाला. पहिला बॉल वाईड त्यानं फेस केला, त्यानंतर अगदी जशा रीतीने फेअर डिलिव्हरी त्याच्यापर्यंत आली, षटकार त्यानं लगावला. 600च्या स्ट्राईक रेटनं स्वतःचं अकाउंट ओपन केलं आणि संघाला धावून पोहोचवलंय 54 या आकड्यावरती. अंतिम बॉल प्रहार केलाय. प्रहार 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 डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून बॅक टू बॅक सलगचा दुसरा दमदार स्ट्रोक. शेवट केलं गोट चौथ्या षटकाचं. आला षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 60 रन्स 60 धावा दापटल्यावरती. अगदी उपस्थित झालेत वेळेत. मग कोपरे टीमचा कॅप्टन आणि पाले टीमचा कॅप्टन अगदी वेळेत उपस्थित झालाय. पहा मॅच कडे जाऊया. 4 षटकांची समाप्ती झाली आहे. 15ची सरासरी अद्याप राखली आहे आणि 60 धावा. कोपरी टीमचे कॅप्टन खरं तर आपण पाहतोय आकाश पाटील इथे उपस्थित आहेत. आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की बुम बुम आकाश पाटील टोपण नावाने ओळखले जातात. यावेळेस पहा अंतिम षटक घेऊन आलाय गोलंदाज गणेश. खरे तर स्लॉग ओव्हर डेट ओव्हर हाणामारीचं षटक मराठी भाषेमध्ये म्हटलं जातं. धोका बनवू शकतो. डेफिनेटली धोका बनलाय. आणखी एक विकेट. पहिली धाव वेगानं कंप्लीट झाली. दुसऱ्या रनला मात्र इथे मात्र रनआउटची शिकार मिळाली आहे आणि हा धक्का बसेल तिसरा. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मयूर इज बॅक टू द डगआउट. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो. इथे पहा यस ही कोणती धाव नसणार आहे. पहा अगदी पंचाने पाहिलं, परीक्षण केलं आणि आता नंतर निर्णय दिला. पहा बॅट्समॅन आला नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अद्याप
5व्या क्रमांकावरती दर्शन आलाय. स्ट्राईक एंडवरती डॉट बॉल आलाय. 2 चेंडूचा खेळ संपला. उर्वरित 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल सर्वस्व 11 गावदेवी कोपरोली आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना गावदेवी 11 पाली संघ. अगदी दोन्ही संघ वेळेत उपस्थित झाले आहेत, त्यामुळे दोघांचं खरं तर हार्दिक स्वागत असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. परंतु ही मॅच सुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे. जिथे धावा जमल्यात 5वा षटक मार्गच असताना तब्बल 61 धावा 5व्या षटकातील 2 चेंडूचा संपलाय खेळ. स्ट्राईक एंडवरती दर्शन याला पण पाहतोय. दर्शन डोंगरे. आता ढाब्यांचं डोंगर गाठलं जाईल का दर्शन डोंगरेच्या माध्यमातून, हे पाहणं इम्पॉर्टंट आहे. ऑनसाईडच्या रिझनमध्ये डीप मिड विकेटला फिल्डर आहेत. एक धाव कंप्लीट. एका धावेने खरं तर समाधान मानावं लागेल, कारण अगदी चांगले फिल्डिंग त्या रिझनमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळते. फक्त सिंगलच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचलाय 62 धावा दापटलावरती. साई पाटील अद्याप स्ट्राईक एंडवरती 2 चेंडू फेस केले ज्याच्या बॅटमधून जमल्या टोटल 12 धावा. मागील ओव्हर खरं तर आपण पाहिली त्यामध्ये त्याची धुवाधार फलंदाजी खरं तर आपल्याला पाहायला मिळाली. अंतिम 2 बॉल त्यानं फेस केल्या आणि तब्बल 2 बॉलमध्ये 2 षटकार खरं तर ठोकून दाखवले. मग एक फाईन लेगच्या रिझनमध्ये असेल, एक डीप स्क्वेअरच्या रिझनमध्ये असेल, अशी बहारदार खेळी साई पाटीलनं साकारली. आणि अद्याप तो साई पाटील अंतिम ओव्हरमध्ये फेस करत असताना स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल. गणेश सोनवणे वैयक्तिक दुसरं. सांगी कोट्यातील 5 वमनचे अंतिम षटक घेऊन अगदी लॉंग रनअप घेऊन येणारा हा गोलंदाज. समोर तेवढाच ताकदवर फलंदाज साई पाटील. आणि बॅटनं पुल करण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न जरूर केला होता, परंतु इथून मात्र बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. गणेश काकांकडे तेवढा खरं तर एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे, आणि तो अनुभव खरं तर सिद्ध करत असताना मैदानाच्या आतमध्ये आणखी एक आलाय डॉट बॉल. अगदी खूप खुश आहेत आज आपल्या टीमवरती. चांगली खेळली त्यांची खरं तर आज आपल्याला पाहायला मिळते. साई पाटीलला सुद्धा विसरून चालणार नाही आहे. मागील ओव्हरमध्ये बॅक टू बॅक 2 षटकार, परंतु या ओव्हरमध्ये खरं तर हा आलाय डॉट बॉल. अद्याप 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा संख्या स्थिर आहे 62 या आकड्यावरती. यावेळेस मी म्हटलं होतं मागील ओव्हरमध्ये सुद्धा एका हातानं फटका सजवला, फाईन लेगचंच रिझन होतं, आणि यावेळेस सुद्धा सेम टू सेम तसाच फटका फाईन लेगच्या रिझनमध्ये आला. षटकार संघाची धावसंख्या जाऊन पोहोचल्या 68 धावा दापटलावरती. अंतिम 1 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. 68 धावा जमल्या. धाव्यांचा उच्चांक मात्र पहिल्या इनिंगमध्ये गाठला गेला बॅटिंग करत असताना खरं तर क्रिशा 11 ब्राह्मण करोल्या टीमनं. आणि अंतिम बॉल खरं तर कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं गणेश सोनवणे यांचं. आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. जमल्यात 68 धावा. आता येणारे 30 चेंडू 69 धाव्यांचं टार्गेट बॅटिंग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळेल सेकंड इनिंगमध्ये, तो म्हणजे रुपेश स्पोर्ट भगतवाडी संघ. आणि ऐकण्यासाठी जाऊया दुसऱ्या सत्रामध्ये आमचे साथी समालोचक आकाश शेलके.
पाळी या दोन टीमला आपण एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहू. तर सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूने संघनायक आकाश पाटील तयार आहेत, तर दुसऱ्या बाजूने राहुल भोईर हे दोन कॅप्टन आपल्या सोबत आहेत. नाणेफेकीचा कौल आपण इकडे करतो. बुम बुम आकाश पाटील. एक कारनामा मला असे आठवतोय की 6 बॉल गोलंदाजीमध्ये विशाल जतेकरला अगदी उभं ठेवलं होतं या खेळाडूनं. त्यानंतर मात्र गोलंदाजी करताना पाहायला जास्त मिळालं नाही. टॉसचा कॉल इकडे आणि टॉस जो आहे हॅवी टू गो आणि टॉस जो आहे तो पाळी संघाच्या बाजूने लागलाय. लावून घ्या. 30 बॉल मध्ये 69 धावांचा पाठलाग आहे आणि या पाठलागाला आता फेस करायचंय समोरून टीमला. ब्राह्मण करवले टीम आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. 5 ओव्हरचा हा सामना लिमिटेड ओव्हर एडिशन मध्ये आपण पाहतो क्रिकेट सुरू आहे. रुद्र भगत आणि अमित केणी हे दोन खेळाडू अंडर 90 मध्ये आपण पाहिलं, अंडर 14 आय थिंक जोसेफ्स मधून लेदर क्रिकेट खेळला रुद्र भगत आणि तिथून आपण पाहिलं की गावच्या ग्रामीण संघामध्ये देखील सिलेक्शन या खेळाडूचं झालं आणि त्यानंतर ॲज अ ओपनर म्हणून देखील या खेळाडूला आपण मैदानामध्ये खेळताना पाहतो. इथून तयारी सुरू आहे. जय्यत एकाला धावा थांबवायच्यात तर एकाला धावा बनवायच्यात आणि अशी लढाई आपण पाहतो. पहिल्या हाफमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, जिकडे टोटल धावांचा आपण जर इन्व्हेस्टमेंटचा विचार केला, टोटल धावा धावफलकावरती आपण 69 धावांचा टार्गेट पाहतोय. त्यामुळे मोठं टार्गेट आहे. रन चेस आपण पाहतो मोठी आहे, परंतु पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की 73 धावा चेस झाल्या होत्या. श्रीराम चिंचवली मिका स्पोर्ट या संघानं त्या धावा चेस केल्या होत्या आणि त्यामध्ये आपण पाहिलं 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स राहिला होता आणि समोरून आपण जर विचार केला मैदानावरती धावा चेस होत आहेत आणि त्यामध्ये एक इम्पॅक्ट टाकणारी गोष्ट कुठली आहे तर मग आपण पाहतोय 70-70चा बॉल आहे. पहिल्या बॉलपासून आपण पाहतो या बॉलवरती हाणामारी होऊ शकते. एरवी आपण पाहिलं नेव्हियाचा बॉल नवीन बॉल असल्यामुळे तो पॉवर प्लेमध्ये फार तर जास्त बाहेर जात नाही. या बॉलवरती समीकरण वेगळं. ज्यावेळेला बॅटवरती तुम्ही हा बॉल घेता तुम्हाला षटकाराचीच भूमिका पाहायला मिळते. त्यामुळे हा एक बेनिफिशरी आहे इथे फलंदाजी करणाऱ्या बॅट्समनसाठी. तर गोलंदाजांना देखील अनुकूल असा स्पीड मिळतो. ही बेनिफिशरी गोलंदाजांसाठी आहे. त्यामुळे असं मी म्हणेन एकतर्फी समीकरण नाही. दोघांना पोषक असं वातावरण, चांगलं क्लायमेट आणि चांगल्या क्लायमेटमध्ये आपण पाहतो निसर्गरम्य अशा वातावरणामध्ये हा सामना सुरू आहे. पंचांकडून तिकडे ग्रीन सिग्नल, अंपायर सिग्नल, गेम इज ऑन, लेट्स प्ले, काउंटडाऊन स्टार्ट नाऊ. पहिलं षटक तेजस पाटीलला प्राचारण केलं जातंय. ब्राह्मण करवलेकडून समोर फलंदाज उजव्या हाताचा छोट्या झडीचा आपण पाहतोय फलंदाज, परंतु तितका चांगला कॅलिबर अमित केनी. फुलटॉस बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती गॅप मधून स्ट्रोक एक्झिक्यूट, नो चान्स फॉर स्टॉपिंग अँड दॅट्स विल बी 4 रन्स. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती वेलकम 4. सुपर पाहतोय फलंदाजी. पा काय फलंदाजी, फक्त दिशा दिली, कलात्मक फटका, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक आपण पाहिला इथे खेळाडूचा. एक्सपिरियन्स इज अ बेस्ट टीचर आणि त्याचा मी म्हणेन ना पूर्णपणे वापर करतायत. अनुभव भरपूर आहे. त्याची शिदोरी बांधत मैदानामध्ये अमित केणी आहेत. हा चेंडू पा ऑफ साईडला स्टिअर करायचा प्रयत्न होता, लेमन कट स्ट्रोक खेळायचा त्यांचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये संपर्क नाही, बाउन्स मिळाला बॉलला. चांगली गोलंदाजी आपण पाहतो खेळाडूची तेजसची. चांगला चेंडू पहा तिकडे, काय गोलंदाजी आहे, वेग होता बॉलमध्ये. खिशा स्पोर्ट ब्राह्मण करवले. हाही बॉल बॅट्समनला पूर्णपणे बीट केलाय. अमित केणी यांना आपण पाहतो ऑन स्ट्राईक. 2 बॉलमध्ये रन नाही आहे. या बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न पहा तिकडे, बॅटकटचा इशारा पण आपण पाहतोय. त्यामुळं इकडे आपल्याला जरूर एक क्विक सिंगल पाहायला मिळाली. स्ट्राईक रोटेशनमध्ये आता आपण पाहतोय सातत्यपणा टिकवला आहे मैदानामध्ये. रुद्र भगत जिकडे आपल्याला पाहायला मिळतोय
अमित केनी ज्यानं 4 मध्ये 5 दिलात. पॉवर प्लेची सुरुवात 4 बॉल सुंदर राहिले यावेळेला तेजस पाटीलच्या बाजूनं. पहिला बॉल 4 स्वागत केलं होतं, त्यानंतरचे 3 बॉल डॉट आलेत. एक सिंगल आत्ता आपण पाहिली या बॉलवरती. 2 बॉल डॉट आले होते. लेफ्ट हँडेड बॅट्समन समोर आता रुद्र भगत. थोडेसे चेंजेस आज आपण ओपनिंग मध्ये पाहतोय टीमचे. स्लोवर बॉल हलक्या हाताने दिशा दिली आहे. फिल्डर आहे तिकडे. सेकंड स्लिपला चांगली फिल्डिंग. समोरून आपण पाहतोय छोट्या आता मैदानामध्ये होता आणि छोट्या असं म्हटलं तर मग तो आक्रमक फलंदाज आहे. आणि समोर ज्या वेळेला स्लोवर बॉल आला मग त्यानं तिथे आपण पाहिलं की एक पॉझिटिव्ह अप्रोचनं फलंदाजी दाखवली आणि वाचून खेळायचा प्रयत्न केला. समोरून आपण पाहतो व्हेरिएशनची गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेमध्ये तेजस पाटीलला का गोलंदाजीसाठी आणलं जातं त्याचं हे ज्वलंत उदाहरण आपण पाहू शकतो मैदानामध्ये. अप्रतिम अनबिलिव्हेबल गोलंदाजी आहे. लास्ट 1 बॉल रिमेनिंग. रनसंख्या फलकावरती 6 धावा झाल्या. 69चा पाठलाग आहे. अजूनही 63 धावांचा पाठलाग उर्वरित 4 ओव्हर आणि 1 बॉल मध्ये बाकी आहे. बॅटच्या मधोमध ऑन साइडला फिल्डर नाहीयेत. क्लिअर करणारा लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषाच्या बाहेर. षटकार. सुपर फलंदाजी. ऑनला भिडकावलंय बॉलला. रन आल्यात. या बॉलवरती आपण पाहतोय 6. या गोष्टींसाठी ओळखला जातो अमित. अप्रतिम. ट्रान्स भरपूर चांगला खेळाडूचा. ओव्हर नंबर 1 ज्यामध्ये आपण पाहतोय समाप्त होईल. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं होतं. लास्ट बॉलवरती हल्ला चढवला. 12 धावा आल्यात. बिनगड्याचा मोबदला 0 गड्याच्या मोबदल्यात खेळतायत मैदानाच्या आतमध्ये. सेकंड हाफ मध्ये आपण पाहतोय या टीम भगतवाडी. रुपेश स्पोर्ट्स या नावानं आज मैदानामध्ये उतरलेत. दुसऱ्या बाजूला अमित केनी आपण पाहतोय. करू सेकंड ओव्हर साठी स्वतः भाई राहुल पाटील. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न होता. फिल्डर थोडेसे चकले गेलेत. बॉल अडवायचा प्रयत्न आहे. फर्स्ट लेग स्लिप मधून स्लिप होत्या. बॅकिंग चांगली आणि त्यानंतर चांगलं स्टॉप केलं बॉलला. रनच्या पण जर इथे परिस्थिती पाहिली 13 वरती संघ जाऊन पोहोचला आहे जिकडे 0चा मोबदला. या बॉलवरती आघात होणं गरजेचं होतं. रुद्रसाठी मी म्हणेन त्याचा फिवरचा बॉल देखील आला होता, परंतु रुद्रचा जो आघात आहे थोडासा आपण पाहतोय इथे आपल्याला जरूर मुश्किल हाट पैदा करणाराच वाटू लागला आहे. अमित केनी मैदानामध्ये 5 मध्ये 11चं योगदान आपण त्याचं पाहतो. 11.14च्या सरासरीने चाललेत सध्याच्या घडीला आणि रिक्वायर रन रेट जो आहे तो 14.61 झाला आहे. क्रिशा स्पोर्टचे सर्व आपण पाहतोय. क्रिशा 11 या नावाने उतरलेत. जागृती स्पोर्टचे सर्व लॉंग ऑफ. फिल्डर तैनात. कुठली चूक नाही. वेल जज कॅच. फर्स्ट विकेट फॉल इन डाऊन आणि धक्का बसतोय पहिला 13 वरती. फिल्डिंग भरपूर छान. ब्रेक थ्रू जो हवा होता तो अखेरकार मिळाला. अमित केणी यांच्या खेळीचा अंत 2 मध्ये आपण पाहतो. 2 वरती रुद्र भगत खेळतोय. ही महत्वाची विकेट आली आहे. चौकार ठोकला होता पहिल्या बॉलवरती. त्यानंतर लास्ट बॉलवरती फर्स्ट ओव्हरचा सिक्सर लगावला होता आणि चांगला राईज स्टार्ट टीमला दिला त्यांनी. 69 पर्यंत पोहोचायचं म्हटलं तर जो रन रेट आहे तो 15च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवणं आता तितकंच आवश्यक जरूर आहे. यात काही मात्र शंका नाही आहे. रन रेट थोडासा मागे पुढे आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतो. बॅलन्सिंग थोडी बिघडली जरूर जाते. आपण पाहतो वैयक्तिक हे पहिलं षटक आहे खेळाडूचं. मधल्या फळीमध्ये आपण पाहतो वन डाऊनला आता सागर म्हात्रे संघाचा एक लीडर खेळाडू चांगला लीड करतो टीमला. त्याला यॉर्करनं सुरुवात केली आहे. खोळात टाकलेला बॉल भाईंचा एक्सपिरियन्स वापरतायत ते पा. स्लोवर ओव्हर आर्म ॲक्शन न ऑफ स्टंप दी यॉर्कर. वॉट बॉल. सुपर. वाईड लाईन सोडत नाहीयेत. बॉडीपासून दूर ठेवायचा प्रयत्न आहे त्यांचा आणि त्यामध्ये आपण पाहतोय आता ही सिंगल आणि डबल वरती देखील लक्ष न केंद्रित करता बॅट्समनला पूर्णपणे आश्चर्याचा कडू धक्काच बसत आहे. इथे एक रन मिळेल की नाही हा प्रश्न
नकार समोरून, कारण सेकंड स्लिपमध्ये चांगली फिल्डिंग, तिकडे कुठली चूक नाही. पुन्हा एकदा डॉट बॉल. अनुभवाचा पुरेपूर वापर मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील यांच्या माध्यमातून. ब्राह्मण करवले टीम मैदानामध्ये खेळते. 7.8च्या सरासरीनं आपण पाहतोय फलंदाजी यावेळेला बॅटिंग करत असताना टीम भगतवाडीच्या. पाठलाग 20 मध्ये 56चा उरला आहे. होतो विकेट. पुढचा बॉल यॉर्क लेंथ ऑफ साईडच्या खूपच बाहेरून जाणारा बॉल. पंच वाईडचा इशारा करतायत. ॲडिशनलची धाव आता इथे आपण पाहतोय या टीमच्या खात्यामध्ये ऍड केली जाईल. बॉलिंग टीमचा रिव्ह्यू आहे. ऑनफिल्ड अंपायरच्या आपण पाहतोय आता इथून निर्णयाला चॅलेंज केलंय आणि तिसऱ्या पंचांकडे जाण्याचा निर्णय. प्रत्येक संघाकडे आपण पाहतोय रिव्ह्यू आहे. त्यामुळे इम्पॅक्ट इथे आपण पाहतोय जो आहे तो जरूर फेअर बॉलचा पडेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतो. एक गड्याचा मोबदला जरूर आपण पाहिलेला आहे. किती सुंदर बॉल. लाईन लेंथमध्ये अचूकता. आणि जसा व्हाईट बॉलचा इशारा आला लगेच आपण पाहिला की तो त्यांनी तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला. रिव्ह्यू कंटिन्यू आहे. डायरेक्ट रिव्ह्यू सिस्टीम जी आहे ती आपण पाहतो इथे आपल्याला संघांना पाहायला मिळते. प्रत्येकी संघाकडे आपण पाहतो 2 रिव्ह्यू आहेत. मग ते तुम्ही कुठल्याही गोष्टीसाठी वापरा. पाहायला मिळाला आहे तिकडे. 18 मध्ये 55 धावांची आता गरज आहे टीमला. सागर मात्रेसर रुद्र भगत मैदानामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. थोडासा सामना जो आहे तो आता डीपमध्ये नेण्याचा प्रयत्न आपण पाहतो टीम बॉलिंग करणाऱ्या ब्राह्मण करवलेचा. आणि चांगली गोलंदाजी त्यांची. स्पेशली रायगडमध्ये एंटर करत असताना आपण त्यांना विचारपूस केली की सांगतात की इकडे आम्हाला थोडं बेनिफिट मिळतं की मग इकडे जे पूल आहे त्या पूलमध्ये थोडासा आम्हाला जरूर फायदा मिळतो. परंतु जेव्हा ठाण्यामध्ये आम्ही खेळतो त्यावेळेला मग कुठलाही पूल वगैरे काही नाही. तिकडे डिरेक्ट 32चा लॉट, तिकडे डिरेक्ट आपण पाहतोय 40चा लॉट यामध्ये खेळावं लागतं. राऊंड द विकेट. हा बॉल ऑफ साईडला स्टेअर केलाय. पॉईंटच्या डोक्यावरून बॉल आपण पाहतोय कव्हर पॉईंटला. फिल्डर उपलब्ध तिकडे. मयूर बॉलवरती आले ते का त्यानं कलेक्शन चांगलं पिक केलंय. स्टॉप चांगलं केलं. फेकी देखील तेवढी छान. हा प्रतिमा आपण पाहतोय. आता इकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. नयन राणेवरती आपण पाहिलं की हल्ला चढवायचा प्रयत्न होता. पॉईंटला उडवलं होतं बॉलला चांगल्या पद्धतीनं. एक सिंगल लगेच डबलमध्ये कन्वर्ट केलं. 2 धावा आपण पाहतोय सागर मात्रेच्या खात्यामध्ये ऍड केल्यात. हा चांगला फलंदाज आहे टीमचा आणि त्याची विकेट घेण्यासाठी चान्स. विकेट किपरनं मोठी चूक केली आहे आणि हे जीवनदान आता आपण पाहतोय खेळाडूला मिळालंय. सागर मात्रेला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारण्यासारखी गोष्ट आहे. यात काही मात्र शंका नाही. आणि त्यामध्ये मी म्हणेन या खेळाडूला अशा पद्धतीनं जीवनदान देणं संघासाठी आता हे जे वातावरण आहे हे क्लायमेट चेंज होण्याचं वातावरण बनवू शकतं. अप्रोच समोरून आपण पाहतो टीमचा चांगला. जसं झेल उडाला होता त्यांनी लगेच भरत्या वेगानं रन घेण्याचा देखील प्रयत्न केला होता. काही खेळाडू आपण पाहतो की पाहतात, थांबतात, थोडे हलवार जातात, कॅच होते की पाहतात. इथे तसं नाही. परंतु आपण पाहतो ज्यावेळेला दुसरी रन घेण्याचा जो पहिला अटेम्प्ट आहे, फर्स्ट अटेम्प्ट, तो जोरदार झाला ना की मग ॲज अ फिल्डर जो फिल्डर असतो त्याला बॉल पकडण्यासाठी थोडा त्रास होतो. मग त्याला पटकन बॉल पकडून फेकायचा असतो. त्यावेळेला त्याच्याकडून चुकी होण्याचे चान्सेस देखील वाढतात. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये भरपूर काही सांगून जातात आपल्याला. हो द विकेट. पुढचा बॉल फिरून खेळायचा प्रयत्न रुद्रचा बॅट अँड बॉलमध्ये संपर्क होत नाही आजच्या रात्रीमध्ये. एरवी आपण पाहिलं की हा एक
ॲज अ लीड आणि चांगला पीक राहिलेला खेळाडू आहे टीमचा, परंतु त्या खेळाडूला आज मात्र काहीसा सूर गवसत नाही आहे आणि थोडासा आउट ऑफ फॉर्म म्हणून चांगला इम्पॅक्ट द्यायचा उद्देशानं जरूर ते असतील. समोर आहेत लेफ्ट हँडेड खेळाडू. बॅटच्या मधोमध ऑनला लॉंग 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 वे खेळाडू कक्षाला सलामी देणारा हा बॉल सीमारेषेच्या बाहेर इम्पॅक्ट टाकणारा फटका, षटकार. पुढचा बॉल ऑफ साईडच्या दिशेमध्ये, लॉंग ऑफ, फिल्डर तैनात, कुठली चूक नाहीये आणि वेल जज कॅच. लॉंग ऑफला आपण पाहतो फिल्डर तैनात होते, चांगला झेल त्यांनी टिपला. रुद्र भगतच्या खेळीचा अंत. हा दुसरा धक्का आहे टीम रुपेश स्पोर्ट्स भगतवाडीला. सध्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर. आता आपण पाहतोय टोटल 23 धावा धावफलकावरती आहेत. लॉस ऑफ 2, 2चा लॉस आहे. 23ला 2 पडल्यात. 8.12च्या सरासरीनं फलंदाजी सध्याच्या घडीला करतायत. यावेळेला फलंदाजी करणार आहे रुपेश स्पोर्ट भगतवाडीचे खेळाडू. मधल्या फलीमध्ये नवीन फलंदाज आता इथून फलंदाजीसाठी सागर घरतला प्राचारण केलं. हाही चांगला डिमांडेबल खेळाडू आहे सध्याच्या घडीला टीमचा. मधल्या फलीमध्ये चांगला मी म्हणेन फिनिशिंग टच नियमितपणे टीम भगतवाडीसाठी त्यांनी दिला आहे. आज या मॅचमध्ये मी म्हणेन गरज भासली टीमला रनची, मोठ्या फटक्यांची आवश्यकता भासली त्या गोष्टीची, आणि त्यामध्ये त्या गोष्टी तो मी म्हणेन सर्रासपणे इथे निभावेल का हा प्रश्न आहे. आणि याच्यापेक्षाही चांगली संधी मिळणार नाही त्याला स्वतःला सिद्ध करण्याची. राऊंड द विकेट, गोलंदाज तयार. कट केलाय, हा फिल्डर आहेत. फिल्डिंगचा अटॅक पहा, फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, लगेच लागोलाग थर्ड स्लिप देखील तैनात आता. त्यामुळे हा एक मी म्हणेन प्लस पॉईंट बेनिफिशरी राहतोय. पहिल्या मॅचमध्ये आपण तेच पाहिलं, दुसऱ्या मॅचमध्ये आपण तेच पाहिलं, सेकंड मॅचमध्ये आपण पाहिलं एक संघ मैदानामध्ये उतरला होता आनंदवाडी आणि त्यांनी जवळजवळ 4 स्लिप तैनात ठेवल्या होत्या. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप आणि फोर्थ स्लिप आपण त्यांचे पाहिले ऑफ साईडला. नवीन काहीच शिकण्यासारखं. आताच्या घडीला आपण पाहतो एक रूल ज्यामध्ये 6 खेळाडू आपल्याला ऑफ साईडला पाहायला मिळतात. येस, पाणी. काल आपण पाहिलं की 12 मध्ये 39 चेस झाल्या होत्या, इथे 12ला 45 हव्यात. फिरून खेळलेत बॅटच्या मधोमध सागर मात्र आहे, सागर घरत माफ करा, आणि सागर घरतच्या बॅट मधून पाहतोय पहा आपण षटकार. काय फलंदाजी आहे.
षटकारानं 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 30 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. तिकडे लागला टीमच्या खात्यामध्ये. 30ला 2 पडलेत विकेट. 21.27 सरासरीनं धावा पाहिजे. 11ला 39 ची गरज आहे. मॅच मध्ये रोमांचकता आणण्याचा प्रयत्न सागर घरत जरूर करतोय आणि या खेळाडूवरती जरूर सर्वांचं लक्ष आहे. काल मी आधी चर्चा केली 12 मध्ये 45 चेस केला जासई संघानं, तर इथे या धावाई चेस होणं एवढं कठीण नसणार आहे. यॉर्कर लेनचा बॉल फॉलोथ्रीमध्ये स्वतः बाई आपण पाहतोय. बॉलची आपण अडवण त्यांना करताना पाहिलं. क्या बात आहे. जवळजवळ आपण जर विचार केला 45 to 46 या कालावधीमध्ये आहेत ते आणि तरी देखील इतके छान इफर्ट आपण पाहतो टीमसाठी देतात. नॉट ओनली इन बॉलिंग बट ऑल्सो इन बॅटिंग अँड ऑल्सो टीमला लीड करण्यासाठी असेल. त्यानंतर आपण जर पाहिलं तर टीमच्या इकॉनॉमिकल फॉर्मॅलिटीज असतील त्याबद्दल देखील आपण पाहतो त्यांच्याकडून ज्या त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातात. अशा प्रकारची माणसं मी म्हणेन आपण पाहिलं तर ब्राह्मण कलरचं क्रिकेट त्यांनी जिवंत ठेवलंय. त्यांचे कौतुक. पुढचा बॉल टाकण्यासाठी ओव्हर द विकेटनं तयार आहेत. समोर आपण पाहतोय सागर मात्रेला फेस करायचं यावेळेला. स्विंगर बॉल बॅटच्या मधोमध टॉप शॉट ऑनला भिडकावलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल षटकार. सुपर फटका बॅट स्विंग पहा खेळाडूचा किती छान. हा बॉल पुरताच आपण जर पाहिला थोडा खोलात आला होता आणि इनस्विंग देखील केला होता, परंतु सागरच्या बॅट मधून आपण पाहतोय एक तेवढाच देखना स्ट्रोक. हाल्फ हेलिकॉप्टर सारखी बॅट त्यांनी फिरवली. ऑन साईडला बॉल गेला आणि पूर्णपणे या बॉलमध्ये आपण पाहिला की त्यांनी फोर्स अप्लाय केला होता. धावा आल्या 37 धावा झाले धावफलकावरती. 9 मध्ये 32 पाहिजे. प्रेशर आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. अतिरिक्त आपण पाहतो 1 रन आता खात्यामध्ये ऍड केली जाते. 38 धावा धावफलकावरती. 9ला 31. 3 बॉलवरती भविष्य आहे टीमचं या मॅचचं, कारण या 3 बॉलवरती चांगले फटके आले. तर मग एंड ऑफ दी ओव्हर लास्ट आपण पाहतोय मोमेंटला 6 मध्ये जर एक चांगली धावसंख्या चेस करण्याला लायक वाचले तर नक्कीच या मॅच मध्ये मजा येईल, यात काही मात्र शंका नाही आहे. ओ द विकेट. फुलर लेनचा बॉल ऑनला खेळत फिल्डर आहे त्यांच्या पोच पासून थोडा दूर बॉल जरूर राहील, परंतु पा हनुमान उडी त्यांनी लगावली. बॉलला अडवलंय खूप छान पद्धतीनं. चांगलं स्टॉप केलं बॉलला. फेकी तेवढीच छान. बॅकअपसाठी आपण पाहिलं की अगदी मिड ऑफ मधला फिल्डर त्यानं चांगला बॅकअप दिला. मिड ऑफ नाहीये पॉईंट मध्ये खेळाडू आपण पाहतो तैनात ठेवला. थोडासा फिल्डिंग सेटअप मध्ये आपल्याला चेंजेस जरूर बघायला मिळतात. एक खेळाडू आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये तैनात आहे. एक लॉंग ऑन, त्यानंतर एक मिड विकेट, एक लॉंग ऑफ मध्ये, तर एक कव्हरला आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. लॉंग लेग खुला आहे, लॉंग लेग आत आहे. त्यानंतर आपण पाहतो थर्ड मॅन देखील आत आहे. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप, थर्ड स्लिप, शॉर्ट स्लिप ऑनला पुन्हा एकदा सेट ऑन अ फायर. सागर म्हात्रेच्या बॅट मधून हा येतोय अजून एक दिमागदार षटकार. फलंदाजी 7ला 23 वाचलात. आपण पाहतोय समोर बॉल अगदी ऑफ स्टंपला बॉल ठेवला होता बॉडी पासून दूर, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीनं सरळ बॅटनं ऑनला खेळलेला स्ट्रोक. रन मिळाला 6. धावा चेस होणं सोपं येते, कारण मी आधीच म्हटलं 70-70चा बॉल आहे आणि 70-70चा बॉल म्हटलं तर मग सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरपासून हाणामारी होतेच. लाईट्स ऑफ करा प्लीज. 4 व्हीलर लाईट्स ऑफ करा. सात मध्ये 23. अक्रॉस द बॅट खेळायचं होतं. आवाज आला हा बघ आणि बघायला भाग पडलाय मागे स्टँडकडे. आता इथून मात्र फलंदाज सागर मात्रेला खोला टाकला बॉल सरळ स्टँडना भिडलाय आणि स्टँडना भिडला असता आपण पाहतोय क्लीन चीटच्या स्वरूपात, बोल्डच्या स्वरूपात फलंदाजाला बाद केला. धक्का बसला टीम भगतवाडीला. फलंदाज बाद. तिसरा धक्का आहे. 6 मध्ये आता समीकरण वाचलं 23. सागरचं मैदानामध्ये थांबणं गरजेचं होतं. किमान इथे सिंगल जरी असली ना तरी 6ला 22 समीकरण सागर समोर मी म्हणेन एवढं मोठं नव्हतं. हा खेळाडू जो आहे तो चांगल्या कॅलिबरचा खेळाडू आहे आणि चांगला एंड त्यांना आतापर्यंत दिलाय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता हॅरी. हॅरी बोराडे नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये. हरीला आपण पाहतो चांगला खेळाडू तो देखील आहे. खास करून स्कूप हा त्याचा फेवरेट फटका आहे. परंतु आता इथून जर आपण विचार केला सागरला स्ट्राईक आहे आणि सागरला आपण पाहतोय समोर आपण खेळताना पाहतो 6 मध्ये 23 ची गरज आहे. भगतवाड्याचा संघ आपण पाहतो विस्फोटक धावसंख्या जरी झाली तरी देखील आपण पाहतो ज्या वेळेला सामना होतो मैदानामध्ये त्यावेळेला हा संघ शेवटच्या क्षणापर्यंत लढतो. सेहेचाळीस धावा धावफलकावरती 3चा लॉस आहे.
46ला 3 विकेट पडलेल्या आहेत सध्याच्या घडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आज यंगस्टर्सला संधी मिळाली या टीम मध्ये. ऑन स्ट्राइक रिस्टार सागर. सागरच्या बॅट मधून तडाखा मिड विकेट टार्गेट. बॅटच्या मधोमध ऑनला भिडकावलेला बॉल. पॉवरफुल पंच पिकअप शॉट षटकार. सुपर फलंदाजी वेगळ्याच लय मध्ये असतो आहे. सरोजनच्या सफाईनं आज आपण पाहतोय गोलंदाजांची पिसं उपटताना त्याला आपण पाहिलं. काय फलंदाजी पहा. आता सामना आपण पाहतोय खुला झाला त्यांच्यासाठी. 5 बॉल मध्ये 17 पाहिजेत. 70 बॉल मैदानाच्या आतमध्ये त्याचा वापर आहे. बॅट्समन साठी मेजवानी आहे आणि तिचा वापर करतायत आता इथून पूर्णपणे. बॅट्सविंग चांगला आहे खेळाडूचा, त्यामुळं जोरदार पद्धतीने आपण खेळतोय हा खेळाडू ते पाहतोय. काहीच दिवसापूर्वी आपण पाहिलं की जय्यत बर्थडेची तयारी आणि त्यानंतर सेलिब्रेशन देखील. आणि आज तीच पॉवर घेऊन तो मैदानामध्ये आहे. भरपूर चाहते या खेळाडूचे देखील आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळतात. आणि सागरकडून आता देखील अपेक्षा धरून पूर्णपणे संघ कमॉन सागर असा आवाज देखील आपण खेळण्यामधून पाहिला होता. 5ला 17 पाहिजेत पहा. बॅट त्याच्यासाठी आपण पाहतोय सुईसारखी आहे. ऑनला फिल्डर तिकडे कुठली चूक नाहीये. महत्वाचा विकेट बाद होईल. सेलिब्रेशन टाइम लाऊड शाउट तिकडे आपल्याला पाहायला मिळतोय. 1 वर विकेट फॉलिंग डाऊन. 52ला 4था धक्का. फलंदाज बाद. सागर गरजच्या खेळी शांत. प्रॉपर नाईट स्पर्धा आपण त्यांच्या पाहतो. आणि खास करून आपण पाहतोय आज या स्पर्धेमध्ये आपल्याला आनंदवाडी या संघ पाहायला मिळाला. टॉप संघ आपण जरूर म्हणून त्यांना म्हणू शकतो. चांगला परफॉर्मन्स त्यांनी देखील दिला. त्यानंतर उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला वाघाची वाडी हा संघ पाहायला मिळेल खेळताना. आपण पाहतोय ऑनला मारायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल थोडा प्रेशराईज करेल आता इथून टीमला, काही मात्र शंका नाही. 1 आले 16 वाचलेत येणाऱ्या 3 बॉल मध्ये या बनवायच्या टीम भगतवाडीला. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय आता हॅरी बोराडे. अर्थातच हरीकडे देखील क्षमता आहे. चांगला कॅलिबर आहे या खेळाडूकडे. 6 मध्ये आता इथून आपण पाहतोय 3 मध्ये 13 पाहिजेत. 3 मध्ये 16 पाहिजेत. 3ला 16 नजाकत दाखवायचा प्रयत्न. डान्सिंग डाऊन द विकेट. बॅट अँड बॉल मध्ये नाहीये संपर्क येतोय. डॉट बॉल मॅचला खिशामध्ये टाकण्यासाठी आपण या डॉट बॉलची जरूर अपेक्षा करत होतो टीम ब्राह्मण करवलीच्या प्रेक्षकांकडून. आणि त्यांच्यासाठी आपण पाहतोय ही चांगली गोष्ट घडलेली आहे. निर्धाव बॉल आपण पाहिला. आता येणारे 2 बॉल बाकी आहेत आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय गरज आहे 16 धावांची. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच टीम पाळी आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत ती म्हणजेच अर्थातच कोपरोली. ऑनला खेळलेत. फिल्डर आहेत मिड विकेटला आणि हा षटकार. मी चर्चा केली होती हॅरीची आधीच की हा चांगला खेळाडू आहे. बॉल अडकवला देखील तिकडे पहा. हे देखील एक बघण्यासारखं समीकरण आहे. ओके तिसऱ्या पंचांकडे निर्णय रेफर केला. सेफ आहे. माफ करा. पाली टीमनं फलंदाजी स्वीकारली आहे. कोपरोली तुम्हाला फिल्डिंग करायची आहे. तिकडून जरी उतरला तरी चालेल. क्या बात आहे. लास्ट एक बॉल 15 धावांचं अंतर राहिलंय. पाटलाग 69 होता. 54 झाल्यात आतापर्यंत. 54ला 4 आपण पाहतोय पडलेत त्यांचे विकेट. राऊंड द विकेट. हा बॉल पॉइंटला खेळलेत. गॅप मधून मारायचा प्रयत्न. फिल्डर आलेत बॉल अडवण्यासाठी आणि चांगली फिल्डिंग. अशा पद्धतीने हा सामना जो आहे तो ब्राह्मण करवले संघानं जिंकलाय.
वेल प्लेड. अभिनंदन. पुढील फेरीमध्ये तुम्ही दाखल झालात. फ्रेश टू फ्रेश कट टू कट मॅचेस होतील बा. साखळी सोडत प्रमाणे सामने होतील. विजेता वर्सेस